महानगरपालिकाच्या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांनी जे आम्हाला भाजपच्या उमेदवारांना 5 जे सहकार्य केलंय, रात्रीचा दिवस आणि दिवसाचं रात्र केलं तुम्ही, आणि भाजपचे उमेदवार सर्वच्या सर्व 6,000च्या वरून लीडने निवडून आले। सर्वच्या सर्व 11,000 मताच्या वर आहेत। हे सर्व आहे तुम्ही भाऊ माय बाप जनतेच्या आशीर्वादाने शक्य झालेला आहे। आम्ही 5 तुमचे उपकार या आयुष्यात करू शकत नाही। सिडकोच्या विकासामध्ये काही कमी पडणार नाही। अशोकराव चव्हाण साहेब आपले सर्व सिडको वासियांच्या अडचणी दूर करून आपण जे मागण्या केल्या पूर्ण करतील। पुण्याचे एक बार आपल्या सर्वांचे हात जोडून आभार मानतो। खरं तर अनेक जण 20 नंबरला विशेषतः लक्ष देऊन होते। माझ्या मतदारसंघाचा आमदार सुद्धा या ठिकाणी तळ टाकून बसला होता। अजून शिवसेनेचे 2ही आमदार या ठिकाणी त्यांच्या विजयासाठी नव्हे तर आमच्या वाघाच्या पराभवासाठी या ठिकाणी होते। आणि मला माहीत आहे की ज्या पद्धतीनं 20 आणि 19मध्ये भारतीय जनता पार्टीला दणदणीत विजय मिळाला आणि बाकीच्या विरोधकांचा सुपडा साफ झाला, याचा अर्थच असा आहे की लोकांनी तुम्हाला ॲक्सिडेंटली निवडून दिलेला आहे। पुढच्या काळामध्ये तुमचा पराभवसुद्धा या ठिकाणी अटळ आहे। मी आज सांगतो तुम्हाला, मला असं वाटतं की अशोक साहेबांचं नेतृत्व हे नांदेड जिल्ह्याला नाही तर महाराष्ट्राला सर्वश्रुत नेतृत्व आहे। एखाद्या चांगल्या कार्यकर्त्याला ताकद देण्याची त्यांची खुबी आहे, लक्षात ठेवा। आणि ज्यावेळेस मी प्रचाराच्या याच्यामध्ये महिन्यापूर्वी सामील झालो होतो, मी त्यावेळेस साहेबांनाही सांगितलं होतं, नांदेड शहराच्या नदीच्या इकडचा कवठा असेल, सिडको असेल, हडको असेल, हा जो भाग आहे हा जो नव्यानं डेव्हलप होणारा भाग आहे, या भागाला जर खऱ्या अर्थानं जर न्याय द्यायचा असेल तर महापालिकेमधलं चांगलं पद निश्चितच या भागाला मिळेल। आणि मला खात्री आहे की साहेब निश्चितच या भागाच्या विकासासाठी आपल्या सगळ्यांच्या बरोबर ताकदीने उभं राहतील। आणि मला खात्री आहे की हा जो भाग आहे पुढच्या म्हणजे कवठा विकसित होणारं शहर आहे, सिडको हडको विकसित होणारं शहर आहे, सिडको हडकोपासून पुढे उस्माननगरपर्यंत हे नांदेड शहर येणाऱ्या 10-15 वर्षामध्ये जाणार आहे। आणि मला खात्री आहे की या भागाला चांगलं नेतृत्व देण्याचं काम आदरणीय चव्हाण साहेब करतील। भारतीय जनता पार्टी 100% करेल याची मला खात्री आहे। आलेला आहे, महसूल आयुक्तांना म्हणाले आहे, आतापर्यंत साहेबांनी गंगेच्या पलीकडेच न्याय दिला आणि आता साहेबाला सर्व जातीच्या लोकांनी आशीर्वाद दिलेला आहे। निश्चितच तुमच्या माध्यमातून संजय पाटलाला काय पद मिळेल, काय वाटते आपल्याला? नाही, एखाद्या व्यक्तीचं आपण तुलना आज करू नये, पण साहेब योग्य पद्धतीने न्याय देतील। संजय पाटील एक चांगला कार्यकर्ता आहे, कवठ्यामधले मी नगरसेवक चांगल्या पद्धतीने निवडणार। मला खात्री आहे या भागामधलं नेतृत्व डेव्हलप करण्याचं काम आदरणीय चव्हाण साहेबांच्या माध्यमातून होईल। आणि मला या निमित्ताने एवढं सांगायचं, भल्याभल्याची जिरलेली आहे, लक्षात ठेवा, भल्याभल्याची जिरलेली आहे। जे या प्रभागामध्ये येऊन नंगा नाच करण्याचं, दादागिरी दहशत करण्याचं काम लोहा कंदारची माणसं नाही तर अनेक ठिकाणची हजारो माणसं या ठिकाणी आणत होती। अरे तुम्हाला या शहरामध्ये या जिल्ह्यामध्ये तुम्ही म्हणत होते ना राष्ट्रवादी काँग्रेस 1 नंबरचा पक्ष, एक तुमचा नगरसेवक निवडा, तो चुकून निवडून आलाय। आणि मी तुम्हाला आज सांगतो, भारतीय जनता पार्टीच्या नादाला कोणी लागू नका। तुम्ही एक हिसका दाखवायला या ठिकाणी सुरू केलेला आहे। पुढच्या काळामध्ये अनेक हिसके या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी मिळतील याची मी तुम्हाला आज ग्वाही देतो। जनशक्तीच्या विरुद्ध जनशक्तीचा आज विजय झाला आज दिसतेच ना, म्हणजे 4-4, 3-3 आमदार येऊन सगळी ताकद लावून या ठिकाणी बसले होते। आणि मला खात्री आहे की लोकांनी त्यांना त्यांची जागा दाखवलेली आहे, लक्षात ठेवा। आणि या पुढच्या सगळ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील या जिल्ह्यामध्ये या भारतीय जनता पार्टी तेवढ्याच ताकदीने मिळेल। जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीची 100% सत्ता होईल आणि आमचा सभापती त्या ठिकाणी होईल, मला खात्री आहे, लक्षात ठेवा। नांदेड वाघाळा महानगरपालिका 20 आणि 19 प्रभागामध्ये सर्वच्या सर्व 9 उमेदवार निवडून दिले भाजपाचे। याबद्दल सर्व मायबाप जनतेचे मी आभार मानतो। आणि या निवडणुकीमध्ये
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आपले लाडके राज्यसभा खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब यांचं जे नियोजन होत आहे आणि त्यांचे जे नियोजनाची पद्धत आहे हे आजपर्यंत मी पक्षात उद्या होतो, परंतु त्यांचं नियोजन पद्धत एवढी सुंदर आहे की आपल्या उमेदवाराची एवढी काळजी घेतात की त्याच्या मी तुम्हाला सांगू इच्छित नाही, परंतु एक सांगतो, माननीय आपले नेते अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही विजय झालो. आणि दुसरी विषय असा आहे की साहेबांना जे जनतेला आश्वासन दिलं की या भागाचा मी विकास करू नक्की आणि साहेबांवर जनतेला विश्वास ठेवला आणि सर्वच्या सर्व उमेदवार 6,500 मताधिक्याने निवडून आलेले आहेत. याबद्दल मी सर्वांचे मायबाप जनतेचे सगळ्यांचे आभार मानतो आणि पुढेच एक बार सांगतो, नांदेड जिल्ह्याचा विकास पुरुष फक्त चव्हाण साहेब आहेत, त्याच्या व्यतिरिक्त कोणी नाही एवढं सांगतो. महापौरांचा शब्द देणार मला महापौरांचा शब्द देणार नाही. साहेबांनी सांगितलं की तुला मी योग्य जागी बशी ठेवतो. आता साहेबांचा आशीर्वाद मिळाला, निवडून तर आलो, आशीर्वाद दिला. कारण का तो 3 आमदाराचा मुद्दा होता मला पाडण्यासाठी, हजारो माणसं आणले होते मला पाडण्यासाठी, परंतु मायबाप जनतेने मला निवडून दिले. साहेबांचा आशीर्वाद होता आणि मायबाप जनतेचा आशीर्वाद, यामुळे मी निवडून आलो. पुन्हा एक बार सांगतो की मी जे आम्ही आश्वासन दिलं ते साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही 100% आपल्या विकास करू आणि शिवखोरा एक सुंदर शहर बनवून